त्याला माहिती ना वहिनी. हे बरे ऐकलं का? हा आलं जाऊन त्यांना काय माहिती. किती राहिले? या या इको कुठे आणू दोन बसा. स्वयंपाकाला झालं तर काम होतं. ऑर्डर साठी झालं तुमचा फोन बंद आहे का? हो नाही चालेल ना. फोन लावत नव्हतं मग डायरेक्ट आलो. चालेल लग्नाची ऑर्डर लागला नाही फोन आता. हा लागत नाही. लग्नाची ऑर्डर आहे सर. हा मग किती तारीख आहे? 18 तारीख आहे. होय का? चालेल काय बनवायचं? गुलाबजामुन आहे, पुरी साधी पुरी, पालक पुरी, अख्खा वांग, 2-3 भाज्या वगैरे. तुमचा मेनू काय काय असतो? हा मग आता तर गुलाबजाम, साधी पुरी, पालक पुरी, सुकी भाजी एखादी, भेंडी मसाला, सुकी भाजी, एक सुकी भाजी, एक भेंडी मसाला, मग रसा भाजी, वांग राईस, सुकी मसाला, भेंडी मसाला राईस, अख्खा वांग राईस. जिरा राईस ठेवायचा का मग पुलाव ठेवायचा? पुलाव पुलाव आपण स्वीट एकच ठेवायचे, 2 स्वीट ठेवायचे. गुलाबजामला का काय श्रीखंड वगैरे? श्रीखंड नाही, 2 ठेवता येईल पण रेट भाव वाढेल. हा मग ते थाळी वाढेल ना तुम्हाला. 2 स्वीट ठेवले तर. हा मग 2 स्वीट मध्ये काय राहील? मग तुमचं गुलाबजाम, श्रीखंड, साधी पुरी, पालक पुरी. गुलाबजाम श्रीखंड करा. हा तेवढं पूर्ण किती लागेल? किती लोकांचं आहे तुमचं? रात्रीचे 200-250 लोक रात्री होती आणि सकाळचे 500 लोक होते. लागलाच 500. तुमचे 250 रुपये थाळी होईल. 250 रुपये एवढे काही हा ना मग महाग झालं. महाग नाही ना. बाकी ठिकाणी 200 रुपये ना. आपण ती क्वालिटीच आहे, आपल्या क्वालिटीच आहे. चालेल. तांदूळ वगैरे कसे वापरतात? हो बासमती तांदूळ राहणार आणि प्युअर थाळ्याचा गुलाबजाम राहणार. सर्व आपला 1 नंबरचा मटेरियल राहणार. मटेरियल चांगलं राहतं. सगळं मटेरियल नंतर नाही ते आपण आता महाराष्ट्र आहे ना. आपण एकदम प्युअर मटेरियल देणार तुम्हाला. जेवण 1 नंबर क्वालिटीचे राहणार, त्याच्यात काय अडचण नाही. पण ते 250 रुपये थाली जरा काही हो तुम्ही हॉटेलमध्ये गेले तर 2 पाव द्यायचा तुम्हाला, एवढी मिसळ देत आहे, त्याचे किती रुपये घेते? 100 रुपये. हा एक्स्ट्रा पावाचे परत पैसे घेते. परत 20 रुपये. मग किती वाजते ते तुमचे? एका मिसळ पावचे 100-150 रुपये जाते का नाही? आता तुम्हाला एवढं आम्ही 8 का 9 आयटम देणार आहे, ते पोट भरून देणार आहे. मग तुम्हाला ते नाही पैसे झाले का? ते विचार केला का नाही तुम्ही? बरोबर आहे. मग तुम्हाला जर 2 पावाचे एक्स्ट्रा भाव तर ते पैसे घेते. आम्ही थोडे पैसे घेणार त्याचे. 750 लोकांचे 250 किती पैसे होते? 750 लोकांचे. आता मग तुम्ही हाच विचार केला नाही ना. मग तुम्हाला आता सर्व 1 नंबर देणार आहे, 2 स्वीट देणार आहे, 2 भाज्या देणार आहे, पुलाव देणार आहे, 10 तडका भेटणार आहे. जर एवढे यायचे तुम्हाला जरा अजून वरचे कमी करा, 20-30. 200 रुपये जाऊन टाका. मग त्याच्यामुळे म्हणतोय तुम्हाला जास्त पैसे वाटायचे, कारण असं तुम्हाला मिसळ पावाचे एवढे पैसे घेते. ते आहे बरोबर, पण आता एवढे साधे तेवढे पैसे घेते. कोणाला सांगणार नाही, पण 250 बसून टाका. 750 लोक आहे ना. आणि बरं बाकी मग तुमच्या काय काय सगळं काय आचार्य वगैरे तिथं झाले? हा मग आम्ही कारागीर बाया, भांडे सर्व आम्ही पाण्याची जार आमच्याकडे. टेबल बिबल सगळं तुम्ही सर्व टेबल खुर्ची सगळं आमचं. वाढणारे माणसं आहे सर्व काहीच नाही मागायचं ते बी खर्च आहे बाहेर. तुम्हाला ते वाटत पण ते नाही त्याच्यात 4-5 एवढं आम्हाला पुऱ्याला सर्वच आणावं लागतं. आणि पैसे वेळेवर देऊन टाकावं. त्याच्या काही ना वर्ष 2-2 वर्ष काही ना पोरं वाटत तरी पैसे असं. मग काहींच्या पोरांचे लग्न झाले, त्यांचे पोरांच्या बारशाचे स्वयंपाक केले तरी पैसे देईल. कमाल. मग तुम्ही जाऊन मागायचे ना. सांगायचं काहींचे पुरीला पोरं झाले तरी पैसे देईल. आचार्य का काही हे राहते का? दुकानात किराणावाल्या का गेल्या उधार ठेवतात का प्रत्येक वस्तू? नाही ठेवत. आल्यावर असे कमी करतात. खाण्याचे पैसे कुठे ठेवतात? आचार्य का आले का त्यांचे पैसे संपतात.
आणि बरोबर तुम्हाला बी आहे बरोबर इथे. मग आता आधी पैसे काय राहायचं पोटपाणी कसं आचाराचा स्वयंपाक चालू आहे. बरोबर आणि ते तर समजलं पाहिजे ना आपल्याला आणि आपल्याला काय- दिसतंय ना बरोबर आणि कारागिरी लगेच पेमेंट द्यावं लागतं तुम्हाला. आणि त्यांच्या हाताखाली- मजूर राहते ते लगेच घेता ना घेता मग. लगेच. हा. हा. नाही आपलं काही नाही तुम्हाला सांगा आणि किती आधी पेमेंट किती दिवसांनी पेमेंट पाहिजे तुम्हाला पूर्ण स्वयंपाक झाला, लगेच दिलं लगेच तरी लागेल काय? स्वयंपाक. लगेच. हा. अहो थोडं 2-4 दिवस नाही. अहो 2-4 दिवस करता करता 2-2-3-3 वर्ष पैसे देतील लोक का हो? मग आता मागे स्वयंपाकाचे अजून नाही, घेतले नाही. असं कोण बोलतात कोणी. असं सांगते ना मग नाही आपलं तसं नाही आपण तेवढं वेळेवर काही नाही. आता पण समजा गरम बिरम सटकी मग- खावं लागत ना. गरमाटाचे किती गरम होते उन्हाचं पाहिलं. उन्हाळ्याचं ते गरम. त्याच्यात पोरं हे हाताखाली मजूर राहते थांबत नाही मजूर कोणी. नाही लागते. मजुराला मग हे काय त्यातून पैसे द्यावा लागतात ना. त्याला पण किती रुपये भेटतात? 500 रुपये रोज 500 रुपये रोज आणि झालं. मग 350 रुपये बांधलंय 350 भाडं. भांड्यांचे पण मग? भाडं टेबल खुर्च्यांचं भाडं सगळं भाडं द्यावं लागेल. सगळं देऊन टाकायचं. जर एकूण स्वयंपाकाने पैसे धरून दिले ना घरात एकूण सुपारचे पैसे झाले का मध्ये सगळे वाटून द्यायचे. मग घरात काय करायचं मग खिशातून मला द्यावा लागेल खिशातून द्यावं लागेल. पार्टीवाला कधी देऊ पण देऊन टाकायचं. पण आम्ही लग्नवाले आमचा विचार करतो तुमचा विचार कोणी कोणी विचारत नाही ना. तेच असं ना. असं म्हणतोय नाही, बरोबर एक काम करू आधी तुम्हाला एक 10,000 ऍडव्हान्स देऊ का चालेल का? 10,000 नाही 30,000 तरी असं. आणि बाकीचे पैसे लगेच मग लगेच काम झालं चालेल देऊन टाकू आपण. काम झालं त्या दिवशी संध्याकाळी देऊन टाकू लगेच. नाही मग असंच म्हणा. नाही नाही नाही, नाही, मग ते दरवेळेस सरस मग ते- सरस गोड गोड राहत्या करून झालं का बाबा नाही, हे आज ते दरवर्षी म्हणजे नाही असे पैसे जाते म्हणून हे पण जातं 700 100 250 600 हे एक रुपया सुरू वाटत नाही. नाही, आपण ते कसं- विचित्र लोक असतात लय आपण विचित्र लोक. एक काम करू तुमचं झालं का संध्याकाळी आमचं संध्याकाळी पैसे देऊन टाकू. हे आता कधी कधी फोन बोलायचे हो ना. मग ते कशी म्हणतात का मग म्हणे आता नाही म्हणे तुमच्या बायकोला द्यावं लागेल का मग साहेब का जे समजा तुमच्या सारखे कसे बोलते आता मग तुमच्याच हातात द्यावं लागेल. मी ह्यामध्ये मग आता मग बायको आता बोलायचं आधी घाल ना बायको मग बायकोला बोलायचं आधी नव्हते. अहो घरातून द्यावं लागत मजुराचे अहो, ते पैसे. तुम्ही जायचं ना भांडायला त्या लोकांना नाही देत. भांडू नये आता काय हे लोक काय पडून बोलते टाकी नाही. त्याला. हे आपण नाही बोलते. हेच बोलायला. गोळ्या सोडून टाकायचे. लोक गोळ्याचा फायदा घेतो. दरवर्षी मी म्हणतो मावाला 15,000 नाही तर रुपये मग काय करायचं का आपल्या सगळं समजा भाऊ बंद आहे सगळं भाऊ बंदीचं स्वयंपाक करायचं. मग आता मीच बोलणार पुढं मग नाही हा पैसे देत नाही गोम्या पैसे देत नाही चुऱ्या पैसे देत नाही आम्ही पैसे देत असं नाही. होतं. पैसे देत नाही. मग हा बिचारायचं काय तुझ्या त्यामध्ये तू तुझ्या भाऊ बंदीचं मग तुझे तू पैसे दे ना काढून सगळ्यांना बोलू तू सगळ्यांना बैठकला बसू मंडळाचं काम असलं का पैसे बुडले आणि पण मंडळाचं काम असलं का हा मंडळाचं काम नाही मंडळाचं काम आहे गेले पैसे दिले नाही त्याने पैसे दिले नाही मग तू तोंड हलूच नको ना. काय काय राहते चांगले पण काय 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 बुडले काय? नाही, नाही, आता एक काम करू तुमचे पैसे आम्ही ठेवणार आणि लगेच देऊ. तुमचं पण पोट आहे हा ना, आणि विचार करा. तर त्यांचं पोट म्हणून ते घेऊ का मग नाही बस 2.25 लावून टाका आपण आलूच कमी लावा. चालेल. तर तुम्ही चालू करून घ्या ना. हा. नाही, नाही, असं नाही बरोबर आता गावातलं का बाकीचे कोणी थांबत नाही ना. या नातवाला घेऊन पैसे द्यायला मग. 2400 रुपये 2400 रुपये म्हणजे मी फोन पे करतो फोन पे केला का मग 2,000 रुपये द्यायचे असं 1500 द्यायचे म्हणजे आता काय नाही वरचा 1 रुपया तोच त्यांचा राहतो मग वरचा समजा बरं, बाहेर जर एक तोच 1 रुपया त्यांचा हक्काचा राहतो 101 रुपयाचा झाला तू वरचा 1 रुपया तो त्यांच्या हक्काचा राहतो. बरोबर. मग आता एवढा देऊ नाही भाडं थोडं मला द्यावं लागतं सगळं. त्या लोकांना बघा. हा मग पण आपला शब्द जातो व्यवहार करताना आपला शब्द जाईल बाबा तेवढे पैसे नाही तेवढेच मित्र देऊन टाकतो बरं नाही, नाही, आता आपला शब्द आता गेला आणि आपल्याला तसं नाही ना उन्हामध्ये कळपायचं स्वयंपाकडे आपल्याला दिसतंय ना ते स्वतः पोटाला खाणार नाही पण आप स्वयंपाक करणार बरोबर. पहिले ते माणसं पाहणार का यांचे माणसं जेवले पाहिजे यांचे सगळे भाऊ समजा लोक ते इज्जत धरता येईल बघा का नाही? बरोबर. जेवणा खाण्याचं तुम्ही माझा बघा भरोसा टाकला म्हणजे मग मला ते करावं लागतं. मग पैसे द्यायचे का बरं असं नको ना मग आपण पण 2 पैसे का नाही पाहिलं पाहिजे ना बरोबर का नाही बरोबर. मग नाही आपण देऊन टाका ते हा ठरलं. ना. 1 रुपया जरी असलं तर 1 रुपया का नाही पाहिलं पाहिजे नाही हा 1 रुपया त्याच्या हक्काचा आहे विचारायचा गोष्ट करतो ना. तुमचं कसं प्रामाणिकपणे काम करणार आपण व्यवस्थित तिथं काय त्याचं अडचण नाही. तुम्ही क्वालिटी तुम्हाला अजून बाकी नाही नाही क्वालिटी राहील काय अडचण नाही. ऑर्डर द्या त्याशिवाय ते 2-4 दिवसाशिवाय स्वतःच घात खाणार नाही घात. क्वालिटी राहणार असं राहतंय नाही नाही पण ज्याला समजणार तेच असं करतो नाही, नाही. समोरच्या माणसाला त्रास होतो खरंच कार्ड घेऊन आलो हा? मध्ये असं कार्ड काय द्या, राहणार कार्ड नाही. द्या. हे ना असं आहे ना हे आपण कोणाला बोलते ना नाही बोलायचं का नाही बोलणार नाहीच बोलणार नाही कसं लोक लई मत लय आता मतलबी लोक काम काढून घेतात आणि पण पैसे त्याला हे समजत नाही का हा वरचा 1 रुपया खरं तोच करत त्यांच्या हातात हे त्यांना नाही, कळलं बरोबर बोलले वरचे पैसे हक्काचे असतात. वरचा पैसा आहे तेच हक्काचे राहतात. कारण बाकीचे मजुराचे खर्च होऊन जाते ना. मजुराचे देऊन टाकायचं ते. भांड्यांचे दे नाही समजा टेबल खुर्च्यांचे दे नाही स्वयंपाकवाल्यांचे दे नाही ठीक आहे तुमचं हम्म. हो का ते त्यांचे भांडणं होत राहते बरं जे बजरंग बली क्रिएटर असतं. वडील वडिलांनी 60 वर्ष काम केलं. अरे बापरे हा मग 60 वर्ष. आता मला 28 वर्ष झाली.
तुमचं दादा त्र्यंबक खेटरे. हा. हा हा हाच नंबर हा 90 11 92 82 82 बरोबर. वडिलां करा सर्व कारागीर झाले आसपास जेवढे आहे बापरे, ना इतकं म्हणजे 30-40 वर्षाचं काम आहे. वडिलांनी 60 वर्ष काम केलं मला 28 वर्ष झाले वडिलांनी सर्व शिकवलं ना हो ना. हा मग मग तुम्हाला चांगला अनुभव येतो म्हणजे हा, quality अनुभव, मध्ये अनुभव. उत्तम आहे. त्याला काय अनुभव लगेच 2-2 3-3 स्वयंपाक लगेच घेतात. हो ना. दिवसाला 2-2 स्वयंपाक घेतात. पण जीव काढून घ्या पण ते जीव काढून उपयोग नाही होत. नाही. तो वरचा त्यांचा हक्काच होतो त्यांना भेटतच नाही. हा, एवढं काढ रे. जाऊ द्या ना. जेवण टाक कोणाला देतो चांगलं. द्या, द्या, फोन लावा. पण मी तुम्हाला फोन नंबर फोन चालू देते ना नंबर. न तोच ना मग. चालेल चालेल मी कॉल करतो आणि 18 तारीख लक्ष ठेव. चालेल लिहून घेतो डायरेक्ट चालेल मी फोन करतो सर. हो हो पण आणि 15 वेळेस तुम्हाला काय ऑर्डर आली तर 15 एक ऑर्डर देऊन टाकतो. हा हा मग 10-20 हा आणि मग 20 काढा बरं द्या 20 काढा चालेल वगैरे आमचं ठरलं आहे अजून ठरलं का तुम्हाला पाठवून चालेल. देतो. हो हो चालेल चालेल तुमच्या पैशात काही जाणार आहे पण क्वालिटी दिली पाहिजे बरं का एवढं. क्वालिटी राहील काय अडचण नाही. पण एवढं लक्ष ठेवायचं बा आचार समजा व्यवहार करा 10,000चा. हा. 10,051 रुपये 10,200 रुपये जे 200 वरतीचे राहताना तेच त्यांचे विचार चला झाले. पाणी दे ना चहा बी. नाही नाही काही नाही भाऊ पण नाही 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 पाहिजे आता घेऊन आले मी. नाही 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 होईल ना का होईल ना नाही नको चहा नको. मग सरबत होईल नाही नाही काहीच नको येतो ना. होईल होईल नाही नाही असं नाही आम्हाला ते बरोबर वाटत नाही तसं नाही 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 आणि बोलल्यावर का दोघी यांनी लय जापले